मराठवाड्याची अस्मिता म्हणजे जायकवाडी प्रकल्प। हा प्रकल्प 1976 साली स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झाला। वास्तविक इथल्या कृषी क्षेत्राला संजीवनी देण्यासाठीच या प्रकल्पाची निर्मिती केली गेली होती। मात्र आज पहिल्यांदाच या प्रकल्पातलं पाणी पूर्णपणे आटलंय। केवळ 2 ते 3 फूट पाण्याची पातळी या ठिकाणी शिल्लक आहे आणि केवळ मृत साठ्यामध्येच या ठिकाणी पाणी शिल्लक आहे। अक्षरशः मराठवाड्यातल्या दुष्काळामुळे या धरणाचीही पूर्णपणे लया गेली आहे। म्हणजे आजपर्यंत पूर्णपणे हे धरण काटोकाट भरलेलं असायचं। आजपर्यंत इथला एकही भूखंड उघडा राहत नव्हता। मात्र यंदाच्या दुष्काळानं जवळजवळ अर्ध्यापेक्षा जास्त धरण कोरडं पडले। त्यामुळेच या धरणावरती पाण्यासाठी अवलंबून असणारी बरीचशी गावं, बरीचशी शहरं कोरडी पडलेत। त्यांचा पूर्णपणे कसा कोरडा पडलाय। त्यासाठीच गरज आहे ती या धरणाचा गाळ काढण्याची। कारण गेल्या 38 वर्षाच्या काळामध्ये या धरणाचा गाळ कधीही काढला गेला नव्हता। मात्र आज पहिल्यांदाच विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या पुढाकारातून या धरणाचा गाळ काढला जातोय। जर हा गाळ काढला गेला तर 2200 टीएमसी पाणी इथं वाढणार आहे। प्लस 1 लाख हेक्टरवरती क्षेत्र उडीदखाली येणार आहे। त्यामुळेच हा गाळ काढणं एक सामाजिक चळवळ तयार होणार आहे। औरंगाबाद महानगरपालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या हाऊस पंप जवळचा गाळ आता औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे काढण्यात येतोय। आता आपल्यासोबत आहेत औरंगाबाद महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सकाराम पांजरे सर। आपण त्यांच्याशी या विषयावरती बातचीत करूया। या ठिकाणी हे जो डावा कालवा आहे धरणाचा, या डाव्या कालव्यावर महानगरपालिकेच्या वतीने 2 पंपिंग स्टेशन उभारलेले आहेत। एक जुन्या योजनेचा आणि एक नवीन योजनेचा। तर आता धरणाची लेवल जसजशी खाली चाललेली आहे, त्यामुळे आपला नॅचरली पाण्याचा जो उपसा आहे तो कमी प्रमाणामध्ये होत आहे। त्याचप्रमाणे या डाव्या कालव्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गाळ साचलेला आहे। त्यामुळे राज्य शासनाच्या मदतीने आपण या ठिकाणी 1,89,00,000 रुपयांचा गाळ काढण्याचा एक कार्यक्रम हाती घेतलेला आहे। त्यासाठी आपण विशिष्ट प्रकारचे ड्रेजर मशीन मागविलेलं आहे, जेणेकरून आपण याच्यामध्ये जो डावा कालवा आहे, या डाव्या कालव्यामध्ये साधारणतः एक 5 मीटर रुंदीचा आणि 1 किलोमीटर लांब असा एक या पट्ट्यामध्ये गाळ काढणार आहोत। आणि गाळाची जवळपास परिमाण क्वांटिटी ही 34,000 घनमीटर एवढी असणार आहे। ते त्या ठिकाणी आपण विशिष्ट प्रकारच्या ड्रेजर मशीनने हा गाळ काढून त्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता करून देणार आहोत। दुसरं असं की आता हा सुद्धा गाळ काढणं एवढं काही म्हणजे सफिशियंट होणार नाही। त्यासाठी आपण शासनाला परत विनंती केली होती महापालिकेच्या वतीने, आणि माननीय विभागीय आयुक्त महोदयांच्या शिफारशीनुसार शासनाने आता नुकतेच 8,60,00,000 रुपये मंजूर केलेले आहेत। त्या ठिकाणी हा जो डावा कालवा आहे, या डाव्या कालव्यापासून साधारणतः 1 किलोमीटर अंतरामध्ये खाली रुंदीला 10 मीटर असा अप्रोच चॅनल आपण 1 किलोमीटर लांबीचा बनवणार आहोत, जेणेकरून आपल्याला धरणातली पाणी पातळी कितीही खोल गेली तरी एक किमान 2 दिवस आड या शहराला पाणी पुरवठा होईल एवढी क्वांटिटी या ठिकाणी उपलब्ध होईल असा मला विश्वास वाटतो। त्यामुळे 1-2-3 महिन्यातून आम्ही असा एक हाती प्रोग्राम घेतो की जेणेकरून एकत्रितपणे सगळ्या गळत्या दुरुस्त करता याव्यात। तर हे होते औरंगाबाद महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता सकाराम पांजरे सर। तर यांनी एकूणच या पूर्ण कार्यक्रमाची माहिती आपल्याला दिली। कॅमेरामन नागोराव कराडसह मी पोपट पवार, ई लोकपत्र।